हे बघा रात्रीचे 11:30 झालेत आणि मी आईबाबांसोबत खाली बसलो होतो आणि माझ्या डोक्यात काहीच नाही आहे. म्हणजे असंच आम्ही गप्पा मारत होतो. अबोली येते आणि मला आधी असं नाही सांगत की वरती ये, काहीतरी प्लॅन आहे किंवा काही, तसं नाही. माझा फोन घेऊन येते. फोन तिथं ठेवला होता, तो आणला मी आणि म्हटलं चला आता जायचं झोपायला, जर गप्पा मारून तसं जाऊ. बट ती मला असं टेरेसवर घेऊन आली. तुम्हाला हे बघा, एक टेरेस आहे, इथं आलो आणि समोर बघितलं मी हे बघताच शॉक झालो की काय. आणि सगळ्यात फेवरेट त्याच्यात जी माझी गोष्ट आहे ना, ती पण तिने ॲड केली. मी अजून सरप्राईज झालो. आबोली आणि चाय डेट. कॅन्डल लाईट डिनर जसा असतो तसा कॅन्डल लाईट चहा डेट या. खाणं ठीक आहे, आईस्क्रीम ठीक आहे, बाकीच्या गोष्टी ठीक आहे, पण चहा म्हणजे मला तर एकदम भारी सरप्राईज भेटलं. हे डोक्यात कसं आलं ते सांगा आधी. आलं म्हणजे आलं, मी ठरवलं होतं पुण्यावरून येताना, पण तुला भूक नव्हती मग म्हणलं चहा ठीक आहे. अजून काय हवंय? तू आणि मी पिऊ आता चहा. हां. म्हणजे आता आम्ही कधीपासून वरती आलो, तो म्हटलं चला याच्यानंतर आम्ही अजून थोडा टाईम स्पेंड करू आणि मग जाऊ खाली. म्हटलं एक ब्लॉग शूट करून घेऊ. असलं माझ्यासोबत आयुष्यात पहिल्यांदा होतं. असं कधी ना मी एक्सपेक्ट केलं होतं ना माझ्या आयुष्यात कोणी माझ्यासाठी केलं आहे. ठीक आहे, तर आता अबोलीने माझ्यासाठी केलं आहे. सो ही माझ्यासाठी खूप स्पेशल फिलिंग आहे आणि खूप स्पेशल गोष्ट आहे. पण सगळ्यांनी परत एकदा अबोलीला थँक्यू या स्पेशल मेमरीसाठी. आमची डेट नाईट, चहा डेट नाईट एकदम भारी गेली. एकदम भारी म्हणजे अविस्मरणीय. पहिलीच डेट होती आमची. याचा आधी आम्ही गेलो आहेत डिनर डेट, ही डेट, टी डेट. पण हे जे तिने सरप्राईज प्लॅन केला होता, हां सगळ्यात महत्त्वाचं याच्यात आमचा आईचा खूप मोठा रोल आहे. द वे आईने हेल्प केली तिला, म्हणजे मला एक भनकसुद्धा लागू दिली नाही आहे. एवढा प्लॅन चालू होता कधीपासून आणि हे ती पुण्यात, म्हणजे आम्ही पुण्यात होतो तेव्हापासून तिने ठरवलं होतं. हे ते तिथूनच घेऊन आली आहे पुण्यातून. खायच्या वस्तू बनवल्या होत्या खूप साऱ्या, पास्ता अँड ऑल खूप सारं होतं. पण मी एवढा दिवसभरात खूप काय 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 खाल्लं आहे. इथं काही काम नाही आहे, फक्त खायचं आराम करायचं एवढंच काम आहे. कारण की आमची पूजा वगैरे ज्यासाठी आलो ते आम्हाला उद्या आणि परवा जायचं आहे. आजचा दिवस मी एकदम फुल होतो, म्हणून ते जे काही खायचा प्लॅन होता तो ड्रॉप केला आणि फक्त चहा डेट. आता आम्ही फोन ठेवून देतो, टाईम स्पेंड करतो आणि मग खाली जातो. आपण भेटूयात उद्या सकाळी. उद्या काय काय प्लॅन आहेत अजून फिक्स नाही आहे, बट जे काय असेल तुम्हाला उद्या समजेल. डू सबस्क्राईब. आमच्या अबोली आणि दीपकच्या जर्नीमध्ये तुम्ही पण सहभाग होऊन जा, तुम्ही पण इन्व्हॉल्व होऊन जा. आणि त्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची, सबस्क्राईब, जे की फ्री आहे. ठीक आहे, आणि लाईक कमेंट तर ते तुम्ही बाय डिफॉल्ट करून द्याल असं मला वाटतं आहे. ठीक आहे, ते करून देत जा. भेटूयात आपण उद्या. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. अबोलीचा इथे येऊन दुसरा दिवस आहे. काल आम्ही सगळ्यांनी आराम केला बिकॉज आमची ना झोप नव्हती झाली आणि आराम नव्हता झाला. आजचा प्लॅन आमचा सॉर्टेड आहे. आधी आम्ही इथं आपल्या शोरूमला जाणार आहेत. शोरूम काय काय नाही त्याचा डिटेल्स मी तिथं गेल्यावर सांगतो. आणि त्याच्यानंतर अबोली आणि मी मंदिरात गेलेलो आहे, एका महादेवांच्या मंदिरात. खूप सुंदर आणि ब्युटिफुल मंदिर आहे ते, तिथं पण जाणार आहेत. पण हे बघा, मॅडम पण रेडी आहे, दोघं पण रेडी आहोत. तुम्ही रात्रीचं सरप्राईज बघून घेतलं असेल, ठीक आहे, ते बघून घेतलं असेल तर कमेंट करून नक्की जा. आर यू रेडी? हो. यो चलो निघूयात. पोचलो आपण. साडू भाऊ आहेत माझ्यासोबत, अक्षय पण आहे माझ्यासोबत. सो मी मध्ये गेल्यावर डिटेल्स सांगतो. आता मला एवढ्या डिटेल्स माहिती नाही आहेत, पण हे बघा, हा जो रोड आहे ना, हा इथं नगरकडे जातो आणि इकडे बीडकडे जातो. सो मेन रस्त्यावरच आहे. आणि इथं जर आले तुम्ही, श्री स्वामी समर्थ आपल्या शोरूमला नक्की या. बाकीच्या डिटेल्स इथं आल्यावर काय काय फायदे होतील, एक तर ते आपलं दुकान आहे हे समजून या, आणि दुसरं म्हणजे त्याचे खूप सारे ॲडव्हान्टेजेस आहेत. गव्हर्नमेंटच्या काही ज्या पॉलिसीज आहेत, जे काही फायदे आहेत, कुठलंही ट्रॅक्टर घेतलं त्याच्यावर तुम्हाला ते भेटणार आहेत. तर आपण ते आज जाऊन डिटेल्स विचारू त्यांना आणि तुम्हाला शोरूम पण दाखवतो. ठीक आहे, मी तर पहिल्यांदा आलो आहे. मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा इथून डायरेक्ट गेलो होतो, आम्हाला इथं थांबायला भेटलं नव्हतं. म्हटलं आता आलो होतं, इन डिटेल्स सांगून देऊ. आणि तुम्हाला लोकांना जर काही इथं असाल तुम्ही जवळपास गावांमध्ये ह्या एरियामध्ये, तर इथं येऊ शकता तुम्ही. 3 गावाची डीलरशिप आहे यांच्याकडे. पहिली म्हणजे आष्टी, पाटोदा आणि शिरूर. ह्या तालुक्यात जेवढे पण लोक असतील तुम्ही इथे येऊ शकतात, कारण की ह्या कंपनीची, VST कंपनीची डीलरशिप इथंच आहे. आणि ह्या शॉपवर तुम्हाला सगळे ट्रॅक्टर्स भेटतील. ठीक आहे, सो ट्रॅक्टरचे ॲडव्हान्टेजेस, इथे येण्याचे फायदे, हे सगळ्या गोष्टी आपण त्या सरांना विचारून घेऊ. ठीक आहे, तो जे काही डिटेल्स आहेत वैभव दादा आपल्याला सांगतील. आणि श्री स्वामी समर्थ ट्रॅक्टर यायला का पाहिजे तुम्ही? हा ट्रॅक्टर जो आहे तो पूर्णपणे जपान टेक्नॉलॉजीने बनलेला ट्रॅक्टर. हा ट्रॅक्टरचं वैशिष्ट्य म्हणजे हा ट्रॅक्टर 3 फूट रुंदी आणि 3.5 फूट रुंदीमध्ये दोन्हीकडे पण चालतो. अंतर्गत मशागत आणि बाहेरच्या शेतीसाठी पण चालतो. यातून आपल्याकडे जर पाहिलं तर 22 HP सुद्धा मॉडेल आहे, 18 HP सुद्धा आहे.
आणि व्हीएसटी कंपनीचं सांगण्याचं, ही जी कंपनी भारतातली सगळ्यात पहिल्यांदा कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर बनवणारी कंपनी. कॉम्पॅक्ट सिरीज मध्ये सर्वात पहिला ट्रॅक्टर व्हीएसटी कंपनीने काढला. यामध्ये आपल्याकडं 17 HP पासून ते 55 HP पर्यंत मॉडेल उपलब्ध आहेत. या ज्या बाकीच्या टेक्निकल गोष्टी आहेत त्या ज्या आपले शेतकरी बंधू त्यांना समजून गेल्या असतील. मोठे पण ट्रॅक्टर्स आहेत. हे काय, हे वेगळं आहे का? कुठलं SP? 22 HP मध्ये येतो. 22 हॉर्स पॉवर. हा, HP. अच्छा, तसं आहे का ते? तुमच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्ही कुठलेही घेऊ शकता. ठीक आहे. आणि अजून सगळ्यात महत्वाचं, मला मगाशी बाबांनी पण सांगितलं आणि वैभव दादा पण सांगत होते की गव्हर्नमेंटचा खूप सारा स्कीम आहेत ना यांच्यावर. हा, आपल्या प्रत्येक ट्रॅक्टरवर गव्हर्नमेंटची सबसिडी उपलब्ध आहे. बेसिकली त्यांना काय सांगायचं, जेवढ्या आपण गव्हर्नमेंटच्या स्कीम लागू त्याच्यावर, तर त्याच्यावर जी काही प्रोसिजर आहे, जे काही कागदपत्र आहेत, त्याचं काही लोड घ्यायचं गरज नाही. सगळ्या डिटेल्स ते देऊन देतील. फक्त तुम्ही सोबत घेऊन यायचे आणि स्मूथली सगळी प्रोसेस होऊन जाईल. कारण की हे सांगणं गरजेचं आहे, यासाठी शेतकरी बांधवांना त्याचा खूप जास्त फायदा होतो. लिटरली आता मला मगाशी सांगत होतं, 1.5 लाखाचं काहीतरी 2.25 लाखाचं ट्रॅक्टर, त्याच्यावर 2.25 लाख सबसिडी ना, म्हणजे गव्हर्नमेंट एवढा सपोर्ट करते. सो या तुम्ही शोरूमला व्हिजिट करा. डिटेल्स पाहिजे असतील, आमचे वैभव दादा आहेत, आमचे हे दादा आहेत, त्यांना तुम्ही भेटा. मोठ्या ट्रॅक्टर मध्ये हा, किर्लोस्कर इंजिन मध्ये सुद्धा ट्रॅक्टर उपलब्ध आहे. किर्लोस्कर, त्याचा फायदा काय? किर्लोस्कर इंजिन हे जास्त करून शेतकऱ्यांची आवड आहे. कारण किर्लोस्कर इंजिनचं नाव पण झालेलं आहे. स्वराज ट्रॅक्टरला आधी किर्लोस्कर इंजिन येत होतं, तो आता व्हीएसटी ट्रॅक्टरला देतो. सर्वात जास्त शेतकऱ्यांचा विश्वास किर्लोस्कर इंजिनवर आहे. ओ, अच्छा अच्छा. हा, तो ट्रॅक्टर पण आपल्याकडे उपलब्ध आहे. अच्छा, ठीक आहे. टेक्निकल मध्ये मी जाणार नाही, पण त्यांनी जे सांगितलं की शेतकऱ्यांचं सगळ्यात आवडतं आणि बेस्ट जे मशीन असेल ते किर्लोस्कर आहे. सो ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि मेन, हा लोकेशन कुठला आहे? एक्झॅक्ट लोकेशन? एक्झॅक्ट लोकेशन आष्टी नगर रोड, इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर. ओके, ठीक आहे. समजून गेलं असेल. नसेल समजलं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये पण डिटेल्स देऊन देईल. हे फक्त तुम्हाला त्या जे शेतकरी आहेत आपल्या आष्टी गावातल्या, आजूबाजूच्या तालुक्यातले आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आणि ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्यासाठी स्मूथली होऊन जातील आणि आपलंच दुकान समजून तुम्ही येऊ शकता. ठीक आहे. तर आता इथून आपण मंदिरात जाऊ. आणि पहिल्यांदा आबोलीने मी तिथं गेलेलो म्हणून आता परत जातोय. जेव्हा मी इथं येईल तेव्हा महादेवांचं मंदिरात नक्की जाईल. ठीक आहे. कारण की ते मंदिर खूप सुंदर आहे, मला खूप जास्त आवडलेलं. ते अजून महत्त्वाचं मी विसरलो, मी आता आत येत होतो, तर यांच्याकडं सर्व्हिसिंग पण आहे. म्हणजे कुठलंही ट्रॅक्टर घेतलं त्याचे स्पेअर्स पार्ट असू द्या, सर्व्हिसिंग असू द्या, सगळ्या गोष्टी ते सगळं इथं उपलब्ध आहे. म्हणजे सर्व्हिस सेंटर बाजूलाच आहे. सो तुम्ही त्याची चिंता पण नाही करायची. असं नाही की घेऊन गेले त्याच्यानंतर काही सपोर्ट नाही भेटणार किंवा काय, सगळं आहे. मसाज नंतर आता मी येऊन गेलो किचन मध्ये. त्याचं एक रिझन आहे, दीदी आमचं सगळ्यांसाठी सोयाबीन चिल्ली, आणि सोयाबीन चिल्ली ना धुळ्यामध्ये खूप जास्त फेमस आहे. ही अशी नाही, वेगळी, तिथं पद्धत वेगळी बनवायची. जेव्हा तिने मला सांगितलं की आज असा काहीतरी बेस आहे बनवायचा, म्हटलं हे व्हिडिओ मध्ये यायला पाहिजे. आणि दीदी बघा ना, कधीपासून मी बनवत होतो, तर म्हणजे व्हिडिओ चालू झाल्यानंतर मला कधी करून घेत नाही. याचे रिव्ह्यू सगळं खाल्ल्यानंतर हे फायनल आहे काय? नाही ना? हा, ते वाटलं मला. याच्यात अजून काहीतरी येईल, सॉस आणि जे काय होईल ते. मीठ कमी आहे सांगायला. खरंच मीठ कमी नाही, कमी टाकले ना सॉस मध्ये. ते कम्प्लीट झाल्यावर मग त्याचा रिव्ह्यू येईल. ठीक आहे. जे असेल ते खराब असेल तरी खराब, नाही नाही, कारण की मी बनवलंच नाही ते. मी दीदीने बनवलं सगळं. मी दीदीला मग अशी प्रॉमिस केलं होतं की मी जेव्हा खाईल ॲक्च्युअलमध्ये तेव्हा रिव्ह्यू देईल. मी ऑलरेडी खाऊन घेतलं आहे, तर ॲक्टिंग करतो आता व्हिडिओसमोर. पण ॲक्च्युअलमध्ये एक नंबर आहे सोयाबीन चिल्ली. धुळ्याला मी जी खाल्ली होती कॉलेज टायमाला, त्याच्यापेक्षा पण बेटर आहे. आय एम नॉट किडिंग ॲट ऑल, बट ऑल क्रेडिट गोज टू दीदी. आणि तिने मला सांगितलं की तू रिव्ह्यू नाही दिला, खाऊन घेतलं. खाण्यातच एवढा मग्न झालो मी, विसरलो होतो व्हिडिओ काढायला. बट माझं जे काम होतं, आपला जो एंगेजमेंटचा ब्लॉग आहे त्याला अपलोड करणं, थंबनेल टायटल सेट करणं, रात्रीचे वाजून गेलेत ऑलमोस्ट 2:45. 5 मिनटं बाकी, सगळे झोपलेत. मी एकटं जागी होतो. माझं काम जे होतं ते पेंडिंग ते करत होतं, म्हणून मी हा ब्लॉग एंड करतो. 2:45 वाजून गेलेत. झोपायला 2 वाजून जातील, 2 वाजून, आय डोंट नो किती वाजतील, कारण की झोप लागत नाही लगेच झोपल्यावर. सो सकाळी 5 वाजता लगेच उठायचं आहे, बिकॉज आम्हाला अक्कलकोटला जायचं, आमची पूजा आहे तिथं. त्या गोष्टींसाठी लवकर उठायचं, रेडी व्हायचं आणि निघायचं आम्हाला सकाळी पहाटे. सो ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये समजेल. आणि प्लीज प्लीज प्लीज, आपण 100K खूप जवळ आहेत. एक सबस्क्राईब करून जा, फुकट आहे एकदम. आणि लवकरात लवकर ते 100K होऊ द्या. एवढ्या वर्षापासून चाललं होतं, आता होतील. सो प्लीज सबस्क्राईब करून द्या अजून पण केलं नसेल. सो आपण भेटूयात उद्याचा ब्लॉगमध्ये. उद्याचा ब्लॉग पण खूप स्पेशल असणार आहे. मी अक्कलकोटला आजपर्यंत कधी गेलो नाहीत, सो स्वामींचे दर्शन पण होतील.
काय काय होईल मला अजून पण माहिती नाही, ते उद्या तुम्हाला ब्लॉगमध्ये समजून जाईल. उद्या म्हणजे पुढच्या ब्लॉगमध्ये अबोलीने दिलेलं सरप्राईज कसं वाटलं ते पण नक्की सांगा. आणि आष्टीच्या जवळ कोणी राहत असेल सो आपल्या शोरूमला नक्की विजिट करा. ठीक आहे, भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट, टेक केअर.